उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला। दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांची शनिवारी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे। या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले की अजितदादांच्या जाण्याने पक्षात आणि सरकारमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, हे सत्य आहे। पण शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे आपल्याला पुढे जावेच लागेल। कोणाला तरी ही जबाबदारी स्वीकारावी लागेल। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी अशी पक्षात मोठी लाट आहे आणि ही मागणी मुळीच चुकीची नाही। अजितदादांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवारांच्या रूपाने हे महत्त्वाचे पद भरता येईल याकडे सध्या पक्षाचे लक्ष केंद्रित असल्याचे म्हणाले। तर प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवले जाणार का या प्रश्नावर बोलताना म्हणाले की आम्ही जनभावनेचा आदर करून आमदारांचे मत विचारात घेणार असल्याचे सांगितले। तर खासदार सुनील तटकरे यांनीही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार आणि पवार परिवाराला विश्वासात घेतले जाईल, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पक्ष आपला अंतिम निर्णय जाहीर करेल असे स्पष्ट केले।